सर्वांना नमस्कार. इंट्राडे शिकायचा आहे का? रोज कमाई करायची आहे का? तुम्ही करत असलेल्या जॉबला तुम्ही कंटाळलेले आहात का? अगदी 10,000-20,000 रुपयांसाठी महिनाभर कुणाची तरी गुलामगिरी करत आहात का? तुम्ही जे जॉब करत आहात, जे काम करत आहात, त्यामध्ये खरंच समाधानी आहात का? जर नसाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर नसाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आनंद लांडगे, कीर्ती शेअर मार्केट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण अतिशय महत्वाच्या विषयाला हात घालणार आहोत. अर्थातच शेअर बाजारामध्ये इंट्राडे कसा करावा आणि इंट्राडेच्या माध्यमातून रोज है ना 1,000, 2,000, 4,000, 5,000 रुपये कसे कमवावेत, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी आपल्याला देणार आहे. जसं की इंट्राडे म्हणजे काय, इंट्राडे कंपनी इंडेक्स मध्ये केला जातो, त्यासोबतच इंट्राडेमध्ये जे ब्रोकरकडून मार्जिन भेटतं त्या मार्जिनचे काय नियम आहेत, इंट्राडेचा टायमिंग काय असतो, एका दिवसामध्ये किती कंपन्यांमध्ये इंट्राडे करता येतो है ना, त्यासोबतच इंट्राडे मध्ये बाय ऑर्डर आणि सेल ऑर्डर काय प्रकार आहे, या व अशा अनेक गोष्टींची इंट्राडे संदर्भातली सखोल माहिती या लेक्चरच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे. तर त्यासाठी मी आपल्या सर्वांचं सुरुवातीला थँक्यू करतो की आपण छानपैकी कीर्ती शेअर मार्केट या युट्यूब चॅनलला मस्त सपोर्ट करत आहात. आणि मग अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर बाजाराचं पोस्टमार्टम आपल्या समोर मांडणार आहेत. तर जास्त वेळ न घालता मी डायरेक्ट आपल्या विषयाला मेन हात घालतो की बघा मित्रांनो, आपण 15-20 हजार रुपयांसाठी कोणाकडे तरी जॉब करतो, बरोबर, आणि मग 30-40 हजार रुपये भेटत असेल, कोणाला 50,000 भेटत असेल महिन्याला, पण ते पगार घेण्यासाठी आपल्याला राब 1 महिना राबावं लागतं. त्यासोबतच सकाळी 9 ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत जाणं येणं, दिवसभराचं जॉबचं टेन्शन, परत काम नाही झालं तर बॉसची है ना बॉसगिरी, तर अशा अनेक मानसिक प्रकाराला बळी पडण्यापेक्षा जर आपण शेअर बाजाराच्या माध्यमातून इंट्राडे शिकलात तर मित्रांनो रोज 1,000-2,000 रुपये सहज कमावता येतात, हे लक्षात असू द्या. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून इंट्राडे म्हणजे नेमकं काय तर ते आपल्याशी मी बोलतो आहे, सांगतो आहे. तर बघा मित्रांनो, शेअर बाजारामध्ये तसे ट्रेडिंगचे बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग, तर अशा 4 प्रकारच्या ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण शेअर बाजारामध्ये रोज पैसे कमवू शकतो, हे लक्षात असू द्या. आणि मग आता आजचा जो आपला विषय आहे इंट्राडेचा, तर इंट्राडे बद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज पण आहेत. काही लोक ऑप्शनलाच इंट्राडे म्हणतात, म्हणजे ऑप्शनचा जर एखादा कॉल पुट त्यांनी खरेदी केला आणि आजच्या आज विकला तर मी इंट्राडे केला असं म्हणतात, तर ते मुळात चुकीचं आहे. तर पहिले एक पॉइंट लक्षात ठेवा की इंट्राडे म्हणजे काय, तर इंट्राडे म्हणजे कंपनीचे शेअर्स खरेदी करणे, ना की ऑप्शन चेन मध्ये जाऊन कॉल किंवा पुट खरेदी करणे, हे लक्षात घ्या. ओके, तर इंट्राडे म्हणजे काय, तर कंपनीचे शेअर्स खरेदी करणे. मग आता इंट्राडे नेमका कसा करायचा असतो, सपोज तुम्हाला समजा रिलायन्स इंडस्ट्री या कंपनीमध्ये इंट्राडे करायचा आहे, तर मग काय करावं लागेल, तुमचं ब्रोकरचं ऍप तुम्हाला ओपन करावं लागेल, रिलायन्स इंडस्ट्री असं सर्च करावं लागेल. जसे रिलायन्स कंपनी ओपन झाली की मग बायचं आणि सेलचं बटन येईल, बरोबर. मग त्या सेलच्या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर मग परत 3 बटन तुमच्या ब्रोकर कडून तुम्हाला दिसतात तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये. पहिलं बटन असतं डिलिव्हरीचं, दुसरं बटन असतं इंट्राडेचं आणि तिसरं बटन असतं एमटीएफचं. बिलकुल. तर मग आता जर आपल्याला इंट्राडे करायचं असेल मित्रांनो, तर ऑब्व्हियसली आपल्याला अगोदर इंट्राडे बटनवरती क्लिक करावं लागेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की कंपनी ओपन केल्याच्या नंतर बाय सेलचं बटन दाबल्याच्या नंतर इंट्राडे बटन प्रेस करून जी शेअरची खरेदी विक्री केली जाते त्याला इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणायचं. आणि इंट्राडेची दुसरी व्याख्या अशी असते की इंट्राडे म्हणजे आजच घेतलेलं आजच विकावं लागतं. कारण मित्रांनो इंट्राडेचा टायमिंग हा जसं मार्केट 9:15 सुरू होतं आणि 3:30 बंद होतं, बरोबर. पण इंट्राडेचा टायमिंग मात्र मित्रांनो 9:15 ते 3:20 इथपर्यंत असतो, लक्षात घ्या. म्हणजे 3:20 अगोदर तुम्ही जी काही इंट्राडेची खरेदी विक्री केलेली आहे इंट्राडे अंतर्गत, तर मग ती पोझिशन तुम्हाला एनी हाऊ 3:20 एक्झिट करावी लागते.
है ना, लक्षात घ्या. आणि जर 3:20 ला एक्झिट नाही केली तर मग तुमचा ब्रोकर तुम्हाला 3:24 तुमची पोझिशन ऑटोमॅटिक एक्झिट करतो आणि तुम्हाला पर ऑर्डर 59 रुपये दंड लावला जातो. हे लक्षात असू द्या. मग आता आपण इंट्राडे म्हणजे काय हे बघत आहोत. तर इंट्राडे म्हणजे काय तर एखादी कंपनी ओपन करून ज्या कंपनीचं इंट्राडेचं बटन ऍक्टिव्ह करून जर त्या कंपनीचे आपण शेअर्स खरेदी केले तर त्या ट्रेडिंगला कोणते ट्रेडिंग म्हणतात, इंट्राडे ट्रेडिंग असं म्हणतात. हे आपण अगोदर लक्षात घ्या. आणि मग आता इंट्राडे ट्रेडिंग मध्ये समजा मग आपल्याला 2 प्रकारे मित्रांनो खरेदी विक्री करता येते. जसं की नंबर 1, इंट्राडे मध्ये आपण बाय ऑर्डर घेऊ शकतो आणि नंबर 2, इंट्राडे मध्ये आपण सेल ऑर्डर घेऊ शकतो. लक्षात घ्या. मग आता इंट्राडे मध्ये बाय ऑर्डर काय असते, तर समजा एखादी कंपनी ओपन केली, कंपनी डाऊन ट्रेंड मध्ये आहे, कुठली तरी बुलिश कॅन्डल पॅटर्न एखादी पडलेली आहे आणि आपल्याला असं वाटतं की इथून पुढे ही कंपनी वर जाऊ शकते, या कंपनीचा शेअर्स वाढू शकतो. तर मग या केसमध्ये त्या कंपनीचं इंट्राडेचं बटन ऍक्टिव्ह करायचं आणि बाय ऑर्डर क्लिक करायचे. जर मग आपण बाय केलं तर तिथून पुढे जेवढी कंपनी वाढेल तेवढा आपल्याला बेनिफिट होतो. जर कंपनी खाली घसरली तर आपलं नुकसान होतं. त्यालाच आपण इंट्राडेचं काय म्हणतात, बाय ऑर्डर. म्हणजे इंट्राडेचे बाय ऑर्डर म्हणजे काय, तर एखाद्या कंपनी शेअर्स इंट्राडे अंतर्गत बाय करणे, त्याला म्हणायचं इंट्राडेची बाय ऑर्डर. आणि मग नंबर 2 जे आहे इंट्राडेची सेल ऑर्डर. तर मग मित्रांनो इंट्राडेची सेल ऑर्डर काय असते, तर समजा तुम्ही है ना कंपनी ओपन केली, सेल बटन दाबलं, इंट्राडेचं बटन ऍक्टिव्ह केलं आणि त्याच्या अंतर्गत जेवढे शेअर्स तुम्ही खरेदी करताल है ना, तर मग तिथं इंट्राडेची सेल ऑर्डर होते. म्हणजे अर्थातच एखादी कंपनी ऑलरेडी अप ट्रेंड मध्ये आहे, जर तिथे एखादा बेरिश प्रकारातील कॅन्डल पडले असेल ज्याच्यामुळे कंपनी घसरण्याचे संकेत भेटतात, तर अशा वेळी आपण त्या कंपनीमध्ये सेल ऑर्डर घेऊन पैसे कमवू शकतो. मग जर आपण सेल ऑर्डर घेतली तर मग कंपनी जेवढी खाली पडेल तेवढं आपलं नुकसान होईल, जेवढी खाली पडेल तेवढा आपला प्रॉफिट होईल आणि जेवढी कंपनी वर जाईल तेवढं आपलं नुकसान होईल. तर अशा पद्धतीने आपण इंट्राडे मध्ये बाय ऑर्डर आणि सेल ऑर्डर म्हणजे कंपनी वाढत असताना पण पैसे कमवू शकतो आणि कंपनी घसरत असताना सुद्धा पैसे कमवता येतात. लक्षात घ्या. मग आता तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल किंवा जर आपल्याकडे शेअर्स असतील तरच आपल्याला शेअर सेल करता येतील. मग आपल्याकडे शेअर्स नसताना शेअर सेल कसे करायचे, मग सेल ऑर्डर कशी घ्यायची. तर मित्रांनो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, इंट्राडे अंतर्गत ही फॅसिलिटी आहे. म्हणजे तुमच्या डेमॅटला त्या कंपनीचे शेअर्स जरी नसले तरी आपल्याला तिचे शेअर्स इंट्राडे अंतर्गत सेल करता येते. हे तुमच्या माइंडमध्ये पक्क लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला कंपनी वाढली तरी गम नाही, पडली तरी गम नाही, दोन्ही पोझिशन मध्ये आपल्याला प्रॉफिट जनरेट करता येतो. मग पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे किंवा इंट्राडे करत असताना लक्षात घ्या, इंट्राडे करत असताना मग किती वेळा इंट्राडे करता येतो दिवसभरातून, किंवा एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये इंट्राडे करता येतो का, किंवा एकाच कंपनीमध्ये दिवसातून 2-3 वेळा इंट्राडे करता येतो का, किंवा एकाच कंपनीमध्ये बाय ऑर्डर इंट्राडेची आणि सेल ऑर्डर अशा दोन्ही ऑर्डर घेता येतात का. तर येस मित्रांनो, याबद्दल पण मी तुमच्याशी बोलतो आहे, नीट काळजीपूर्वक ऐका. बघा, इंट्राडेचं टायमिंग आहे 9:15 ते 3:20. तर या दरम्यान तुम्ही दिवसभरामध्ये कितीही वेळा एंट्री एक्झिट बाय ऑर्डर सेल ऑर्डर बाय ऑर्डर सेल ऑर्डर तुम्ही करू शकता. म्हणजे असं कुठलंही बंधन नाही इंट्राडे दिवसभरामध्ये किती वेळ करावा हे लक्षात घ्या. म्हणजे किती वेळ आपल्याला एंट्री एक्झिट करता येते, पण जेवढा एंट्री एक्झिट करताल तेवढं ब्रोकरेज पण तुम्हाला लागणार आहे, याची पण आपण थोडीशी जाणीव ठेवणं गरजेचं आहे. बिलकुल. मग आता त्याच्यासोबतच मग एकाच कंपनीमध्ये आपल्याला बाय ऑर्डर पण घेता येते आणि सेल ऑर्डर पण घेता येते, ज्याला आपण हेजिंग सुद्धा म्हणतो आपण. लक्षात घ्या, हेजिंग म्हणजे काय, दोन्ही प्रकारच्या ऑर्डर घेणे, म्हणजे वरी गेलं तरी खाली गेलं तरी दोन्ही पोझिशन आपल्याकडे आहेत. लक्षात घ्या. मग आता जर म्हणजे थोडक्यात काय, एकाच कंपनीमध्ये बाय ऑर्डर घेऊ शकतो, सेल ऑर्डर घेऊ शकतो, असं कुठलंही बंधन आपल्याकडे नाही, है ना. मग त्याच्यासोबतच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर एकाच दिवशी आपल्याला अनेक कंपन्यांमध्ये इंट्राडे करता येतो. म्हणजे 1 कंपनीत करा, 2 कंपनीत करा, 3 कंपनीत करा, 4 कंपनीत करा, असं दिवसभरामध्ये आपल्याला कितीही कंपन्यांमध्ये इंट्राडे करता येतो. आणि मग त्याही पेक्षा आणखी त्याच्यात महत्वाचं पॉईंट म्हणजे काय, तर एकाच दिवशी एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये पण इंट्राडे करता येतो. म्हणजे एका दिवशी एकापेक्षा जास्त कंपन्यात इंट्राडे करता येतो, त्यासोबतच एकाच दिवशी एकाच कंपनीमध्ये अनेक वेळा इंट्राडे करता येतो, असं कुठलंही बंधन इंट्राडेला नाही. तर हे आपण पक्क लक्षात ठेवावं. मग त्याच्यासोबतच आणखी एक काही जणांना प्रश्न पडतो किंवा इंट्राडेचं मार्जिन म्हणजे काय. लक्षात घ्या, अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. इंट्राडेचं मार्जिन म्हणजे काय, तर मित्रांनो ज्यावेळेस आपण इंट्राडे करतो है ना, तर मग इंट्राडे करत असताना आपल्या डीमॅट अकाउंटला जेवढे भांडवल आहे तर त्याच्यात साधारणतः 4x 5x भांडवल तुम्हाला ब्रोकर कडून है ना इंट्राडे खेळण्यासाठी दिले जातात. मग फॉर एक्झाम्पल जर तुमच्या अकाउंटला 1 लाख रुपये असतील तर ब्रोकर कडून 4 लाख रुपये तुम्हाला दिले जातात. अर्थातच 1 लाख रुपये तुमच्या अकाउंटला असताना
तुम्ही इंट्राडेच्या अंडर 5 लाखाचे शेअर्स घेऊ शकतात, हे लक्षात असू द्या. मग आता इथं मार्जिन वरती कुठलाही चार्जेस आकारला जात नाही, फक्त ब्रोकरला फायदा काय होतो, किंवा तुम्ही 1 लाखाला जर समजा तुम्हाला 150-200 रुपये ब्रोकरेज लागत असेल, तर मग त्यांचे 5 लाख वापरल्यामुळं तुम्हाला समजा 200च्या ऐवजी 1000 रुपये ब्रोकरेज लागेल. मग ब्रोकरेजची कमाई ब्रोकरला होते, लक्षात घ्या, आणि म्हणून तुम्हाला मार्जिन दिलं जातात. ओके, मग त्यापेक्षा मग आता ज्यावेळेस आपण ब्रोकरचं मार्जिन किती घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे सर्व आपल्या मनावर असतात. म्हणजे मला असं म्हणायचंय तर तुमच्या अकाउंटला समजा 1 लाख रुपये आहेत आणि तुम्ही काय केलं, 50,000चे एका कंपनीचे इंट्राडे अंतर्गत शेअर्स घेतले, तर याचा अर्थ काय झाला की तुमच्या मुद्दलातले तुम्ही फक्त 10,000 रुपये वापरले, 40,000 रुपये ब्रोकरचे भेटले. मग तुमचं 90,000 बॅलन्स 1 लाखापैकी अकाउंटला जशा तसं आहे, फक्त 10,000 रुपये तुमचे यूज झाले है ना, आणि 40,000 ब्रोकरचे भेटले. तर अशा पद्धतीने मग तुम्हाला इंट्राडेचं मार्जिन घेऊन प्रॉफिट काढता येतो. मग आता मार्जिन घेण्याचे फायदे तोटे दोन्ही तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. समजा तुमच्या अकाउंटला 1 लाख रुपये होते, तुम्ही 1000 रुपयाला एका कंपनीचा शेअर्स आहे ना, आणि तुम्ही काय केले, समजा स्वतःचे 1 लाख रुपये टाकून समजा 1000ला 1 म्हणल्यावर किती शेअर्स येतील, साधारणतः 100 शेअर्स येतील, बरोबर. मग 100 शेअर्स खरेदी केले, मग ते बाय ऑर्डर घेतली, 10 रुपयाने कंपनी वाढली तर तुम्हाला है ना 1000 रुपये प्रॉफिट झाला असता, आणि 10 रुपयाने कंपनी घसरली तर तुम्हाला 1000 रुपये नुकसान झालं असतं. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही जेवढे स्वतःचे पैसे गुंतवले तेवढाच प्रॉफिट लॉस तुम्हाला झाला असता, पण आता तुम्ही मार्जिन वापरलं. 1 लाखाच्या ऐवजी 5 लाखाचे, म्हणजे 100 शेअर्स ऐवजी आता तुम्ही 500 शेअर्स खरेदी केले. मग आता 500 शेअर्स खरेदी केले असेल तर याचा अर्थ काय झाला, कंपनीमध्ये 1 रुपयाचे मुवमेंट आले की तुम्हाला 500 रुपयाचा प्रॉफिट होणार, 1 रुपयाचे मुवमेंट डाऊन झाले की 500 रुपयाचा घाटा होणार, लक्षात घ्या. मग आता कंपनी 10 रुपयाने वाढली तर मग इथं तुम्हाला 5,000 रुपये प्रॉफिट होणार. मग तुमच्या 1 लाखामुळे फक्त तुम्हाला 1000 रुपये भेटू लागले, आता इथं 5,000 भेटत आहेत. मग इन द केस त्याच्या अगेन्स्ट जर गेलं है ना, तर मग समजा तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे 10 रुपयाने घसरण झाली, बाय ऑर्डर आहे, तर मग त्या केसमध्ये तुमच्या स्वतःच्या अमाऊंटनं तुम्हाला 1000 भेटणार होते, त्याच्याऐवजी आता काय होतील 5,000 रुपये हे होतील, बरोबर आहे. आणि मग त्यासाठी मग आपण काय करणं गरजेचं आहे, किंवा इंट्राडे करत असताना जे इंट्राडेचे रूल्स आहेत है ना, मग त्याचं समजा जे काही टार्गेट लावणं, स्टॉप लॉस लावणं, मग चार्ट अनालाइज करणं, न्यूज कुठले आहे का ते बघणं, लाईव्ह कॅन्डल काय आहे, मग टुडेज लो टुडेज हाय याच्या आसपास लाईव्ह प्राइस आहे का, तर या अशा सगळ्या गोष्टी आपण फोकस करणं गरजेचं आहे. जर मग अशा गोष्टी जर आपण फोकस केल्या तरच आपल्याला इंट्राडेच्या माध्यमातून चांगला प्रॉफिट जनरेट करता येऊ शकतो, लक्षात घ्या. आणि मग या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्याशी एवढंच सांगायचं होतं की इंट्राडेच्या माध्यमातून आपण रोज है ना आपल्या भांडवलानुसार दररोजची कमाई दररोज आपण करू शकतो. म्हणजे जे आपण 5-10 हजारासाठी जे आपण जॉब करतो है ना, आणि दिवस दिवस राबतो आपण, तर मग त्याच्यातून जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल तर मग आपण इंट्राडे सारखं स्किल शिकून घेणं गरजेचं आहे, आणि दुसऱ्याच्या गुलामगिरीतून मुक्तता करून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी वेगळं असं काही करायचं नाही, फक्त मग कीर्ती शेअर मार्केट या युट्यूब चॅनलला आपण फॉलो करावं छानपैकी, आणि त्यासोबतच या चॅनलवरती जे काही आपण शेअर बाजाराचं नॉलेज घेत आहोत तर ते व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघावेत, लाईक करावं, कमेंट्स करावी, आणि त्याच्यासोबतच आपल्या मित्रपरिवाराला आपल्या चॅनलची लिंक शेअर करावी, आणि आपला परिवार मोठा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. तर त्यासोबतच आपण जो पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देणार आहे तो इंट्राडे मध्ये लाईव्ह ट्रेडिंग कशी घेतात त्याचा है ना, मग इंट्राडेचा तो सेकंड पार्ट असेल. तर मग हा फर्स्ट पार्ट जो आहे तो सर्वांनी लाईक करावा, सबस्क्राईब करावं चॅनल, आणि जास्तीत जास्त मित्र परिवारांना हा व्हिडिओ सेंड करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. थँक्यू टू ऑल, थँक्यू फॉर लिसनिंग मी गाईज, थँक्यू.